आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरू करायचं आहे आणि ते करण्यामध्ये जर तुम्ही असमर्थ ठरलात तर एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या स्पर्धेचे हे नियम. निर्धारित 6 षटकांचा सामना. अगोदरच्या 2 षटकांमध्ये चेंडू हरवला, गहाळ झाला, फुटला की नवीन चेंडू, त्यानंतर जुना चेंडू तुम्हाला दिला जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाज शुभम शेलार तयार आहेत. स्ट्रायकिंग एंडला रवीश. पहिला चेंडू उसळी प्राप्त करत असताना गोलंदाजाला आपण बघतो खांद्याचा अतिरिक्त वापर केलेला आहे, चांगलं नियंत्रण दाखवलंय. त्यावेळेस तुमची बॉडी फ्री झालेली नसते, ओपन अप झालेली नसते. अशा परिस्थितीमध्ये चांगलं नियंत्रण मिळवणं हे खरं तर खूप सराव केल्याचं लक्षण मानलं जातं. यावेळेस बिगिट करायचा होता. चेंडू फळीचाही कॉर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, हवा तसा इथे आला नाहीये. इनफॅक्ट तो आलाच नव्हता. पायांवर चेंडू जाऊन आदळला होता. शरीरभेदक गोलंदाजी, चांगली गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाने केलेली आहे. स्वतःसाठी, आपल्या संघासाठी चांगली सुरुवात. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर काही चिमुकले पाहिलेले होते. पुन्हा एकदा आमचे ऑपरेटर त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. मुलं ही देवाघरची फुलं असतात असं म्हटलं जातं आणि मुलं म्हटले की प्रसन्नता, निरागसता, कोणाविषयी द्वेष नाही, कोणाविषयी मत्सर नाही, कोणाची ईर्ष्या नाही, कोणाबरोबर कॉम्पिटिशन नाही आणि लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं वर्णन आहे. इथेही अतिरिक्त उसळी मिळते. बाउन्सरचा वापर करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलेलं आहे. यावेळेस पंच आमच्याकडे वळले आणि हा चेंडू वाईड घोषित केला गेलेला आहे पंचांच्या वतीने. मैदानी पंच जे पी पॅनलचे मुन्ना पठाण सर, त्याचबरोबर प्रल्हाद पाटील सर, त्याचबरोबर जे पी पॅनल चीफ जय पवार सर यांचंही आगमन झालं. तुमचं स्वागत. फुलं लेन त्यावेळेचा चांगला चेंडू आहे, भुजबळ एष्टीच्या बाहेर, डिरेक्टेड, वेल डिरेक्टेड वाईड यॉर्कर. अशा पद्धतीने खरं तर याचं वर्णन आपण करू शकतो. चांगली गोलंदाजी केली आहे, चांगली बॉडी लँग्वेज, चांगला कॉन्फिडन्स दाखवत आहेत गोलंदाज शुभम शेलार. राहुल तरे स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू होता. आडव्या बॅटने चापट मारण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु चेंडू फळीचा हवा तसा संपर्क इकडे सुद्धा आला नव्हता. एज लागली होती आणि अशा वेळेस बऱ्याचदा उजव्या एष्टीच्या बाहेरून तुम्ही खेचून मारण्याचा प्रयत्न करत असता, इनर एज लागत असते आणि फलंदाज प्लेड ऑन सुद्धा झालेले आपण बऱ्याचदा पाहिलेले आहेत. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये तसं काहीच घडलं नव्हतं. फुल टॉस टर्न केलेले आहे, स्क्वेअर लेग पंथांच्या बाजूने, खाली क्षेत्रातून चेंडू निघून गेला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या सीमारेषेच्या पलीकडे चौकार. सहा धाबा याचबरोबर धावपलकर आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक शुभम शेलारच्या वतीने आतापर्यंत फेकलं जात आहे. अगदी बरोबर 1:36 या सत्राला सुरुवात झालेली आहे. शुभम राहुल तरेसाठी पुन्हा एकदा शॉर्ट पिचिंग, बॅक ऑफ द लेंथचा चांगला वापर करत असताना गोलंदाजाने हे षटक संपवलेले आहे. जास्तीत जास्त चेंडू त्याने खरं तर आखूड टप्प्याचे हाताळलेले आहेत. काही चेंडू फलंदाजाच्या अगदी समोर उसळी घेताना आपण पाहिलेले आहेत. चांगलं मिश्रण करत असताना गोलंदाजाला आपण अनुभवलं. पहिलं षटक संपलं. मॅन्डेटरी पॉवर प्ले असून सुद्धा शुभम शेलारने फक्त खर्च केलेले आहेत धावा 6. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची सूचना या अगोदर जी आम्ही तुम्हाला दिली होती, वडपे संघ तुम्हाला मिळालेली पेनल्टी इकडे ॲड केली जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाच्या धावपलकामध्ये. म्हणजे ह्या 2 धावा इकडे जर ॲड केल्या तर सुधारित धावपलक आपण बघूया 8. हवेचा जोर काहीसा खरं तर या अगोदर कमी होता. पुन्हा एकदा पूर्ववत हवा या मैदानावरून वाहत असलेली, वाऱ्याचे झोत इथे वाहत असलेले आपण बघत आहोत. चांगल्या क्रिकेटिंग कंडिशन्स आहेत, आयडियल क्रिकेटिंग कंडिशन्स. खरं तर कालचा दिवस ज्ञानेश्वर मुकादम सर फलंदाजाने गाजवला. ज्या पद्धतीने दिवसाही आपण पाहिलं आणि रजनीतही आपण पाहिलं, बरेच सामने हे
मोठ्या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचले होते. चला अधिकचा वेळ खर्च करू नका, पंच आपणही सूचित करायचं विनंती आयोजकांच्या वतीने. 8 धावा धावपलकावर आहेत. कोणताही खेळ खेळत असताना आपण त्या खेळाचे काही नियम खरं तर विचारात घेऊन तो खेळ खेळणं अतिशय महत्त्वाचं असतं. ही स्पर्धा एका बाजूने, दुसऱ्या बाजूने नियम किंवा शिस्त. उजव्या बाहेर अगोदरच कमिट झाले होते, मोठा फटका खेळायचा होता, परंतु ही जी दिशा होती ती दिशा गोलंदाजाच्या विरोधात गेलेली आपण पाहिलेली आहे. वाईड चेंडू इकडे घोषित केला गेलेला आहे पंचांच्या वतीने आणि एक अतिरिक्त धाव निश्चितच इकडे येईल. पंकज पारदीचा हा चेंडू फटका बसला की धक्का बसत असतो मैदानाच्या आतमध्ये. तेच चित्र आपण पाहिलं. बिगिट करायचा होता आणि टॉप एज लागत असताना उपस्थित होते एसटी रक्षक, कोणतीही चूक केली नाही. अप्रतिमरितेने सफाईदारपणे हा झेल इकडे त्याने स्वीकारला. याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या जाणता राजा खारबाव संघाला हा पहिला हादरा. आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान, बसलाय दादा लय मनान, लाखो दिलाची बनलाय जान. त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी, त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी, अन्याया छाटीला सैकच आमचा. फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजाने अधिकचा वेळ खेळपट्टीवर थांबू नये ही सूचना. त्याचबरोबर नवीन फलंदाज 30 यार्ड सर्कल क्रॉस करण्याच्या आतमध्ये पाठवून द्यायचे ही सुद्धा महत्त्वाची सूचना. खेळाडू कक्षामध्ये सर्व खेळाडूंसाठी आम्ही खरं तर पोहोचवत आहोत. फलंदाजी करणारा संघ जाणता राजा खारबाव संघासाठी. 8 धावा धावपलकावर दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पंकज पारदीचं हे षटक. स्विच करायचं होतं, पंचांकडे जोरदार मागितली जाते. पंचांचा रिस्पॉन्स ओळखून आणि अजून आणखी जोराने खरं तर इथे ग्रुप अपील केली गेली. दोन्ही पंचांना एकत्र येण्यासाठी इथे आता भाग पाडलेले आहे. ज्या पद्धतीची अपील होती, अपीलमध्ये थोडासा फील सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याचदा मॉक अपील करताना, टोकन अपील करताना आपण क्षेत्ररक्षकांना बघत असतो, परंतु त्या अपीलमध्ये तितका फील नसतो. इथे आता पंचांना किती खरं तर कन्व्हिन्स केलंय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असेल. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. स्विच अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये उमेश चरेने आल्या अलीकडच्या काळामध्ये अशा पद्धतीचे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो. याचबरोबर पंचांनी या फलंदाजाला बाद घोषित केलेला आहे. कोणत्याही पद्धतीची आर्ग्युमेंट्स पंचाबरोबर इथे करू नये. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम राहील. चला, पंचांबरोबर कोणतीही आर्ग्युमेंट आपण करू शकत नाहीयेत. असा हा आमचा नेता महान, गावागावात मिळतोय मान, बसलाय दादा लय मनान, लाखो दिलाची बनलाय जान. त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी, त्यांची आता ही लयच न्यारी, त्यांच्या पाठीशी जनता सारी, अन्याया छाटीला सैकच आमचा साहेब कपिल पाटील, किती होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील पण एकच आमचा साहेब. 9 धावा धावपलकावर लागल्या गेलेल्या खरं तर आपण पाहिलेले आहेत. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद झालेले आहेत. या आपली जी खरं तर 4 व्हीलर आहे त्यावर तिथं जे कव्हर आपण टाकलं होतं ते हवेच्या जोरामुळे खरं तर तिथनं निघालेलं आहे. पुन्हा एकदा आपल्याला ती 4 व्हीलर कव्हर करावी लागेल.
स्लॉक करायचा होता यावेळेस. चेंडूफळीचं कॉर्डिनेशन कोणतंही जमवता आलं नव्हतं. कन्व्हिन्सिंग फुटवर्क इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दाखवता आलं नव्हतं फलंदाजाला. क्रिकेटमध्ये तुम्ही फलंदाजी करत असताना तुमच्याकडे सर्टन लेवलला फुटवर्क यूज करता आलं पाहिजे तुम्हाला, तर आणि तरच चांगला फटका तुम्ही प्रोड्यूस करू शकता. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक पंकज पारधी, हॅट्रिक बॉल होता. शॉर्ट पिचिंग क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, परंतु त्यांच्या डोक्यावरून 30 यार्ड सर्कल भेदलं, हुक केलं होतं. यावेळी चेंडू निघून गेला फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये उमान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार, लोकनेते दानशूर त्यांच्यावरी. आतापर्यंत आपण पाहिलं या षटकामध्ये 2 गडी बाद झालेले, एक चौकार सुद्धा आलेला आहे. पंकज पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा हुक केलं, पुन्हा एकदा निकाल तोच, ते क्षेत्र निवडलं, तोच फटका आणि इथे लागोपाठचा दुसरा चौकार. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, त्याचबरोबर पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून 8 पर्यंत धावफलक पोहोचलं होतं. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर आत्तापर्यंत 2 चौकार या अगोदर जे आपण बघितले होते ते चौकार अतिशय महत्त्वाचे ठरलेत, कारण पहिल्या षटकामध्ये तितक्या धावा गोळा करता आल्या नव्हत्या फलंदाजांना. हे 2 चौकार कुठेतरी मोमेंटम प्राप्त करून देतील फलंदाजी करणाऱ्या संघाला, म्हणजे जाणता राजा खारबाव या संघाला. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आहे. यानंतर क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ केलं जाईल. पायचे समालोचन कक्षाच्या वतीने नवीन गोलंदाज नंतर वापरला जाईल, कारण मला असं वाटतं अजून एक चेंडू इकडे शेष आहे. सामना थांबवायचा आहे 1 मिनिट. थोडं करेक्शन होतं ते केलं गेलेलं आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. सतरा धावा धावफलकावर आहेत या षटकामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 धावा खर्च झालेले आहेत. 2 धावा पेनल्टीच्या सॉफ्टवेअर वाईज खरं तर इकडे अगोदरच इकडे हे अप्लाय झाल्या आणि म्हणून थोडा गोंधळ तिकडे उडाला होता. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू उजव्या बाहेर गेले. या फलंदाजाने चांगली फलंदाजी आतापर्यंत दाखवलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकातील आजच्या दिवसातील चौकारांची हॅट्रिक. आमचा स्वभाव साधा पुरा करी तो दिलेला वादा. प्रशांत पाटील देवेश पाटील साथीला त्यांच्या असतोय सदा. हे साऱ्या कामात नेक इरादा हुकमाचा एका कपिल दादा. 2 षटकांचा खेळ इकडे संपला. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 1:36 या सत्राला सुरुवात झालेली आहे. आतापर्यंत आपण पाहिली तर जवळजवळ 12 मिनिटं वापरून झालेली आहेत 2 षटकांसाठी. आणि ज्या पद्धतीने हा डाव मार्गस्थ आहे असं वाटतं अतिरिक्त खेळाडू त्यांना अंतिम षटकासाठी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये प्लेस करावा लागेल की काय, परंतु त्यासाठी अजूनही त्यांच्याकडे मला असं वाटतं 3 षटकं आहेत. त्या 3 षटकांमध्ये त्यांना वेळेच्या बाबतीत इथे व्यवस्थितरित्या काटकसर करून वेळेचं नियोजन करून पुढे जावं लागेल, तर आणि तरच शेवटच्या षटकात ते ज्या पद्धतीची फील्ड पोझिशन हवी आहे त्या पद्धतीने ते तिकडे वर्तुळाच्या बाहेर प्लेस करू शकतात. क्रमांक 3चं षटक ज्या गोलंदाजाने सुरुवात केली होती या गोलंदाजी अटॅकला पहिलं षटक हाताळलं होतं शुभम शेलार. 6 धावा खर्च केल्या होत्या. आलेले आहेत सेकंड स्पेलमध्ये. चला अतिरिक्त वेळ खर्च करतायत पवनपुत्र वडपे संघ. शुभम शेलार राहुल तरेसाठी उजव्या बाहेरचा फुलर लेनचा चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढावा लागलेला आहे. हेलिकॉप्टर सदृश्य ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली.
लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते, चेंडू अडवून फेकी केली गेली, एकदम निश्चितच आलेली आहे. चांगली सुरुवात, 2 षटकांमध्ये 21 धावा मिळालेले. त्यानंतर या सुरुवातीला कुठपर्यंत निश्चितच घेऊन जातील, किती मोठी धावफलक, किती मोठी धावसंख्या इकडे उभारली जाईल हे आपल्याला पाहावं लागेल. यावेळेस उडवलेल्या चेंडूला अप्परकटच्या अंदाजाने क्षेत्ररक्षक उपस्थित होते 3, त्यांच्या मध्ये जाऊन चेंडू जमिनीवर आदळला अगदी त्यांच्या समोर. 2 धावा इन बिटवीन इकडे कंप्लीट केल्या गेल्या. ज्या पद्धतीचं टायमिंग जुळणं अपेक्षित होतं फलंदाजाला, ते टायमिंग तिकडे जुळवता आलं नव्हतं. स्लोअर बाउन्सर तिथे फेकला होता गोलंदाजाच्या वतीने शुभम शेलारकडे. खरं तर चांगली विविधता आहे आणि या अगोदरचं षटक क्रमांक 1चं त्याने दाखवलं होतं, ज्यामध्ये सुद्धा बॅक ऑफ द लेंथ जास्तीत जास्त चेंडू हाताळले होते आणि त्याच पद्धतीने या षटकाची सुद्धा सुरुवात झालेली आहे. समोर ठेवलं होतं यावेळेस अप्रतिम चेंडू आहे. फुलर लेनच्या चेंडूला तुम्ही इथे क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा ज्या वेळेस प्रयत्न कराल त्या वेळेस तुमच्या समोरच्या अडचणी आव्हानं निश्चितच वाढत असतात. क्रॉस बॅटेड फटका म्हणजे बॅटचा फेस तुम्ही क्लोज करत असता आणि तिथे कॉन्टॅक्टची मार्जिन आहे ती फार कमी होत असते आणि तेच मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. पूर्णपणे बीट केलं होतं फलंदाजाला. शुभम शेलार पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. राईट आर्म ऑन द विकेट. उजव्या श्रीच्या बाहेर कमिट झाले. अपेक्षित लेंथ इकडे निश्चितच त्यांना मिळाली होती, परंतु उजव्या इष्टीच्या फार बाहेर चेंडू. यानंतरचा सामना आपण पाहू शकाल श्री गणेश बरोडी आणि त्यांच्या विरोधात श्री दत्ता भाताण या 2 संघांदरम्यान सामना असेल. फुल लेंथ स्वीप केलेल्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. 1 धाव तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न निश्चितच केला जाणार नाही. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नाणेफेकीसाठी सज्ज राहणं फार गरजेचं आहे. श्री गणेश बरोडी आणि श्री दत्ता बातान केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 चे प्रणेते सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे. तुमचं या स्पर्धेमध्ये सस्नेह सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ड्राइव्ह केलेल्या चेंडूला डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनमध्ये उपस्थित, चेंडू अडून फेकी केली गेली. एकदम निश्चितच इकडे मिळालेली आहे आयडियल क्रिकेटिंग कंडिशन, चांगल्या कंडिशन्स आहेत. हवेचा जोर इथे दिवसभर कायम राहिलेला आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये ज्या वेळेस हवा आपल्याला येऊन स्पर्श करत असते त्यावेळेस एक सुखद अनुभूती मिळत असते. पायांमधून लॉफ्ट केलेला आहे, चांगला फटका इकडे आपण पाहिलेला आहे. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना छोट्या बॅकलिफ्टचा वापर केला होता. एक धाव इकडे सुद्धा आलेली आहे आणि या एका धावेने धावफलक आतापर्यंत आपण पाहिलं तर ते जाऊन पोहोचलेलं आहे 28 म्हणजेच 28 पर्यंत. आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला. ड्रिंक्स ट्रॉली इथे कॉल केली गेलेली आहे. विनंती असेल 12वे प्रतिनिधी आपण पाण्याची उपलब्धता करायचं आहे. यानंतरचा आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील महत्त्वाचा सामना ग्रुप एफ मधून आपण पाहू शकाल श्री गणेश बरोडी आणि त्यांच्या विरोधात श्री दत्ता भाताण या 2 संघांदरम्यान. दोन्ही संघाचे संघनायक मिड इनिंग ब्रेकमध्ये आमच्या बरोबर नाणेफेकी कक्षामध्ये जोडले जातील. निलेश पाटील अंजरवाला नवलाई गाजला, नवलाई गाजला न भाई बघ सोन्याने सजला, नवलाई गाजला न भाई बघ सोन्याने सजला. थँक्यू. न्यू एक्विरा पिंपळनेर संघ या अगोदर एक सामना खरं तर तुम्ही विजयी झालेले आहात आणि त्यावेळेस तुम्हाला आम्ही सूचना दिली होती क्रीडा नगरी आपण सोडायची नाही आहे. यानंतर तुमचा सामना इथे होऊ शकतो आणि आयोजकांच्या वतीने सूचना आलेली आहे. आणि म्हणूनच जी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली होती त्या सूचनेचा अंमल यानंतर झालेला आपण पाहू शकाल. यानंतरचा सामना, या सामन्यामध्ये बदल होतो आहे. विजय संघ आणि त्यांच्या विरोधात न्यू एक्विरा पिंपळनेर असा सामना यानंतर आपण पाहू शकाल. न्यू एक्विरा पिंपळनेर संघ क्रीडा नगरी लगेचच गाठायची आहे. मिड इनिंग मध्ये नाणेफेकीसाठी तुम्हाला प्रस्तुत व्हायचं आहे.
3 षटकं संपली. एकूण धावा धावपलकर आपण पाहिल्या तर त्या आहेत 28 आणि गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत 2. उर्वरित 3 षटकांसाठी समालोचन कक्षामध्ये बदल करण्याची वेळ झालेली आहे. या ऐकूया अजय घरत सरांच्या आवाजामध्ये उर्वरित 3 षटकं. शुक्रिया सुनील शेलके. ओवर की शुरुआत करते हुए अक्षय पाटिल और लेग स्टंप की दिशा में ये गेंद क्या लेग स्टंप के बाहर निकल गई है, ये देखने वाली बात है. जी हाँ, वाइट का इशारा करते हुए अंपायर विकेट कीपर भी उसको रोक नहीं पाए थे, जिसके चलते एक रन भी पूरा किया है, यानी कि 2 रन्स वाइट की बदौलत स्कोर आगे बढ़ता हुआ. जानता राजा खारबाव टीम का 30 रन 2 विकेटों के नुकसान पर. पहले 3 ओवर्स का जो खेल हुआ है, गेंदबाजी बड़ी अच्छी रही है, अच्छा कार्य किया है पवन पुत्र वडपे के खिलाड़ियों ने. रवीश तरे और राहुल आए थे ओपन करने. रवीश आउट हुए, उसके बाद उमेश तरे भी आउट हुए हैं और इस समय क्रीज पर राहुल तरे और प्रशांत तरे की जोड़ी है. राहुल के पास स्ट्राइक, करारा स्ट्रोक, फील्डर है पीछे. ओ जबरदस्त फील्डिंग. गेंद पूरी तरह से कैरी नहीं हुई थी, लेकिन लाजवाब फील्डिंग. हालांकि ओवर थ्रो हुआ है, जिसका फायदा उठाते हुए बल्लेबाज 2 रन यहां पर पूरे. आड़े बैट से सामने प्रहार किया गया था लॉन्ग ऑन की जानिब. फील्डर ने पहले कैच की कोशिश की थी, लेकिन यहाँ पर कैच की संभावना तो नहीं थी वैसे देखा जाए तो. एक तो बहुत ही फ्लैट स्ट्रोक था और काफ़ी आगे गिरी थी फील्डर के. शुभम लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डिंग करते हुए. रनों की रफ्तार को बढ़ाने की एक बहुत बड़ी जिम्मेदारी आन पड़ी है बल्लेबाजों के कंधों पर. इस बार गेंद का पीछा कर रहे थे, नो बॉल का इशारा. ऑफ स्टंप के काफ़ी बाहर की गेंद थी, क्या क्रीज के बाहर ये गेंद पिच हुई है. जी हाँ, उस वजह से ही अंपायर ने ये नो बॉल घोषित किया है. सही फैसला अंपायर का. कटर्स का अच्छा इस्तेमाल करते हैं वैसे देखा जाए तो अक्षय, लेकिन इस ओवर में दिशाहीन गेंदबाजी कर रहे हैं. अगली गेंद फ्री हिट और बेल को ट्रीम करती हुई गेंद, लेकिन बल्लेबाज आउट होने वाली नहीं है क्योंकि ये फ्री हिट गेंद है. पवन पुत्र वडपे टीम खेल रही है और इस समय ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए हैं तंटा मुक्ति समिति वडपे के अध्यक्ष माननीय श्री सुनील पाटिल साहेब, अर्थात मामा, जिनकी ओर से एक बाइक भी इस टूर्नामेंट के लिए दिया गया है. हम उनके शुक्रगुजार हैं. उन्होंने ऑल द बेस्ट कहा है पवन पुत्र वडपे टीम को और श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब को भी हार्दिक शुभकामनाएं भेजी है. एवं जोड़ी को हार्दिक शुभकामनाएं भेजी है इस टूर्नामेंट के लिए. और इसी बीच सुकेश दादा डाकी साहब का यहाँ पर शुभागमन होता हुआ, उनका भी हार्दिक स्वागत है चौथे दिन के खेल में. साथ में माननीय श्री प्रेमनाथ वडोलकर माजी सरपंच वडपे, वे भी हमारे साथ जुड़े हुए हैं. गेंद हवा में, सामने फील्डर मौजूद जरूर है, कोशिश बहुत बढ़िया थी, फील्डर उछले भी लेकिन कुछ बिगाड़ नहीं पाए. गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. माननीय श्री प्रेमनाथ वडोलकर साहब ने भी हार्दिक शुभकामनाएं भेजी है. साथ में माननीय श्री विजय पाटिल माजी सरपंच वडपे, श्री अनंता पाटिल जो कि विद्यमान सरपंच है वडपे के, और सम्माननीय मोतीराम पाटिल साहब माजी उप सरपंच, इन्होंने भी ऑल द बेस्ट कहा है पवन पुत्र वडपे टीम को और इस टूर्नामेंट के लिए भी अपने हार्दिक शुभकामनाएं उन्होंने भेजी है. प्रेमनाथ वडोलकर, विजय पाटिल साहब, अनंता पाटिल साहब और मोतीराम पाटिल साहब, इनकी ओर से भी एक बाइक इस टूर्नामेंट के लिए दिया गया है और उसके लिए हम इन सभी के हार्दिक आभार व्यक्त करते हैं. अपील और आउट, लेग बिफोर विकेट, काफ़ी ज़्यादा अक्रॉस जाकर खेलने का प्रयास कर रहे थे. सुकेश टाकी अंजरवाला नवलाई गाजला, निलेश पाटील अंजरवाला नवलाई गाजला, नवलाई गाजला न भाई बघा सोन्याने सजला, नवलाई गाजला न भाई बघा सोन्याने सजला. आगे रखी हुई गेंद थी, थोड़ी अंदर की तरफ आई और निश्चित रूप से मिडल और लेग स्टंप पर जाकर टकराती है गेंद. ज़्यादा हाइट भी नहीं थी उस गेंद में. अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे वहाँ पर बल्लेबाज राहुल तरे.
स्टंप्स के सामने पाए गए हैं। गिरने वाला ये तीसरा विकेट। स्कोर हुआ है 39। चौथे ओवर का खेल प्रगति पर। आप देख रहे हैं इस समय केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 आपके स्क्रीन पर इस टूर्नामेंट के आयोजन करता सुकेश दादा डाकी। अभी अभी उनका यहाँ पर आगमन हुआ है और क्या कमाल का टूर्नामेंट लगातार एवन जोड़ी आयोजित करती आ रही है। समय काफ़ी ज़्यादा लिया गया है इस पारी में। अभी तक 24 मिनट का वक्त खर्च किया गया है और 27 मिनट के भीतर यदि पहले 5 ओवर्स पूरे नहीं हुए तो फिर आखिरी ओवर में एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर रखना होगा। तो पवन पुत्र वडपे टीम के कैप्टन को निश्चित रूप से इस बात पर गौर करना होगा, उनके गेंदबाजों को भी इस बात पर गौर करना होगा। अक्षय पाटिल का ये पहला ओवर है। अभी तक 11 रन खर्च किए हैं लेकिन सफलता भी प्राप्त किए है नए बैट्समैन मयूर तरे। अनुभवी खिलाड़ी विस्फोटक बल्लेबाज और ये रही उनकी विस्फोटकता। शानदार हुक शॉट, 6 रन। युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1 उपाध्यक्ष नंबर 1 उपाध्यक्ष नंबर 1 युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्यांची भेट महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष नंबर 1। सिक्सर के साथ ओवर का खात्मा। 17 रन कुल मिलाकर खर्च किए अक्षय ने और 4 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है 45 रन 3 विकेटों के नुकसान पर। 11.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। हालांकि 6 ओवर में 60-65 रन्स यहाँ पर बहुत अधिक रन्स नहीं माने जा रहे हैं। जिस तरह का खेल अभी तक हमने देखा है पूरे टूर्नामेंट में, यहाँ तक कि अंडर फ्लड लाइट्स भी अच्छे खासे स्कोर्स बनते रहे हैं और बड़े बड़े स्कोर्स चेज भी होते रहे हैं। कल शिरदिल 11 मात्रेपाड़ा टीम ने 80 रन्स चेज किए थे, 81 रन्स बनाते हुए मुकाबला जीता था। और अंडर फ्लड लाइट्स एक मैच में हमने 76 रन चेज होते हुए देखे थे। परसों 78 रनों का जो टारगेट था प्रचित 11 खानपे के सामने, वो उन्होंने चेज किया था। तो रन्स तो है यहाँ पर, लेकिन आखिर में ये भी देखा जाता है कि गेंदबाजी किस स्तर की हो रही है। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करेंगे तो फिर 60-65 रन भी यहाँ पर बचाए जा सकते हैं 6 ओवर्स में। अभी भी 2 ओवर्स का खेल बचा हुआ है। मयूर तरे ने आते ही सिक्सर से अपना खाता खोला है। प्रशांत खेल रहे 16 पर 8 गेंदों का सामना किया है। अच्छी पारी खेली अभी तक प्रशांत ने। नवर की पहली गेंद फुल टॉस है, उसको तान दिया है डीप मिड विकेट की दिशा में, सीधे कपिल पाटिल फाउंडेशन स्टैंड में 6 रनों के लिए। केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब आहेत। छक्का जड़ा है, 50 रन पूरे हो चुके हैं और डीआरएस की भी मांग की गई है। बीमर के लिए रिव्यू लिया गया है बल्लेबाजों द्वारा। 2 गेंदों पर लगातार 2 छक्के। पिछले ओवर की अंतिम गेंद पर छक्का मयूर के बल्ले से और अब प्रशांत ने आक्रमण किया है और यह तो निश्चित रूप से हिटनी बॉल थी। इस गेंद की जगह ही बाउंड्री के बाहर होती है। ऊंची बैकलिफ्ट, क्रॉस बैटेड शॉट, बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया था। अभी देखने वाली बात है कि इस गेंद में हाइट कितनी है, बल्लेबाज कहां पर खेल रहे हैं, सारी चीजें तीसरे अंपायर देखेंगे और उसके बाद अपना फैसला सुनाएंगे। लेकिन प्रशांत ने जिस तरह से बल्लेबाजी की है वो काबिले तारीफ है। लगातार 3 चौके भी इससे पहले वे लगा चुके हैं। एक जिम्मेदाराना पारी खेल रहे हैं। संयम भी दिखाया है और आक्रामकता भी दिखाई उन्होंने। कॉशन मेक्स एग्रेशन काइंड ऑफ इनिंग्स उनकी रही है। तीसरे अंपायर के फैसले का इंतजार यहां पर किया जा रहा है। जानता राजा खारबाव टीम ने रिव्यू लिया है। ये 2 बल्लेबाज यदि अंत तक खेले तो निश्चित रूप से 70+ टोटल की उम्मीद की जा सकती है। फेयर डिलीवरी, तीसरे अंपायर का निर्णय। गेंदबाज हर्षल दाहिने से ओवर द विकेट। लो फुल टॉस, इस बार लॉफ्टेड ड्राइव, गेंद जा रही है लॉन्ग ऑन और मिड विकेट के दरमियान से बेहतरीन प्लेसमेंट, 4 रन। नाही कार्यात खोटेपणा, नाही मनात मोठे
गेंदबाज यहाँ पर थोड़े से निराश है, लेकिन टाइमिंग और प्लेसमेंट गजब का देखने को मिला। बाउंड्री लाइन पर दो खिलाड़ी मौजूद है, काउ कॉर्नर है वहां पर, काउ कॉर्नर और लॉन्ग ऑन के दरमियान से दोनों फील्डर्स को चीरती हुई गेंद निकल गई थी बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। आक्रामक यहाँ पर बल्लेबाजी देखने को मिल रही है प्रशांत द्वारा, और इस बार ऊपरी किनारा लगा है, लेकिन किस्मत अच्छी है कि स्लिप में कोई खिलाड़ी नहीं है, और इससे पहले कि फ्लाई स्लिप की दिशा में गेंद को फील्ड किया जाता है। एक तेज सिंगल, स्कोर आगे बढ़ता हुआ 56 रन 3 विकेटों के नुकसान पर। टॉस जीता इस मैच का पवन पुत्र वर्डपे टीम की कैप्टन ने पहले गेंदबाजी उन्होंने चुनी, और गेंदबाजों ने सही कार्य किया पहले 3 ओवर्स में खास तौर पर, लेकिन पिछला ओवर काफ़ी खर्चीला रहा। अक्षय पाटिल का 17 रन खर्च किए उन्होंने। तो डेथ ओवर्स में जिस तरह की बल्लेबाजी होनी चाहिए उसी तरह से अब आक्रामक बैटिंग देखने को मिल रही है। मयूर तरे एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी है, सीनियर क्रिकेटर है जानता राजा खारबाव के, और कई बार ओपन भी कर चुके हैं, लेकिन आज मिडिल ऑर्डर में, लोअर मिडिल ऑर्डर में लगभग खेल रहे हैं 5वें नंबर पर। 30 मिनट्स का वक्त अभी तक लिया गया है। तो एक बात तो तय है कि अब आखिरी ओवर की जब शुरुआत होगी तो एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर रखना होगा पवन पुत्र वर्डपे टीम को, और पहले ही 2 रनों से पेनलाइज भी किया गया है इस मुकाबले में पवन पुत्र वर्डपे टीम को। तो कहीं ना कहीं जो डिसिप्लिन है उसके मामले में थोड़ी सी पिछड़ रही है वर्डपे टीम, और यदि और ज़्यादा वक्त लिया जाता है तो शायद ये भी हो सकता है कि उनको 2 खिलाड़ी सर्कल के अंदर रखने पड़े आखिरी ओवर में। अगली गेंद दाहिने हाथ से राउंड द विकेट। इस बार बेहतरीन स्ट्रोक, कमाल का शॉट, लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव 6 रन। गेंद को सीधे डिपॉजिट किया है समन्वय युवा प्रतिष्ठान स्टैंड में। राजा सरखा मन मना सरखा राजा तो आहे भारी, त्यांनी घेतली खांद्यावर जनतेची जबाबदारी। ऐसे लगता है कि डगआउट में से ही सेट होकर आए हैं मयूर तरे, जिस तरह से उन्होंने 2 गेंदों पर 2 छक्के जड़े हैं। एक और बेहतरीन स्ट्रोक, इस बार स्विच हिट का इस्तेमाल, और यह भी गेंद सीमा रेखा के बाहर। एक और छक्का। भारताच्या राजधानीत दिल्लीच्या संसदेत छाती ठोकून भाषण करणार, छाती ठोकून भाषण करणार। केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब दमदार नेता खरा, केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा। एक से बढ़कर एक शॉट्स खेले जा रहे हैं मयूर तरे द्वारा। पहले उन्होंने हुक शॉट पर छक्का लगाया था पिछले ओवर की अंतिम गेंद पर, उसके बाद जब वाइड हाफ वाली मिली तो एक्स्ट्रा कवर के ऊपर से छक्का, और अब स्विच हिट का इस्तेमाल करते हुए छक्का जड़ा है। लगातार 3 छक्के निकले उनके बल्ले से। अब की बार किस्मत का सहारा, बीट हुए लेकिन गेंद निकल गई है काफी फाइन, बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए 22 का इशारा। विकेट कीपर गेंद को समझ नहीं पाए थे। चौके के साथ ओवर की समाप्ति, स्कोर 72 रन 3 विकेटों के नुकसान पर। एक और खर्चीला ओवर रहा, पहले 3 ओवर्स में 28 रन थे, और पिछले 2 ओवर्स का यदि हम जिक्र करें तो 44 रन खर्च किए गए हैं। 27 रन आए हर्षल शिलार के ओवर में। हालांकि अंतिम गेंद पर जो 4 रन बने वो उनके खाते में तो नहीं जाएंगे, क्योंकि 22 के रूप में वो रन आए थे, लेकिन प्रतिस्पर्धी टीम के खाते में जरूर जा रहे हैं। जानता राजा खारबाव के खाते में वो 4 रन यहाँ पर ऐड किए गए हैं। स्कोर 72 रन 3 विकेटों के नुकसान पर, और अब एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर रखना होगा, क्योंकि इस समय ज़्यादा खर्च किया गया है पहले 5 ओवर्स के लिए। तो पेनल्टी के रूप में एक अतिरिक्त खिलाड़ी सर्कल के अंदर रखना होगा। केवल 4 ही खिलाड़ी अब सर्कल के बाहर रखे जा सकते हैं। विकेट कीपर और गेंदबाज के अलावा 5 खिलाड़ी 30 गज के दायरे के अंदर रहेंगे। इसका फायदा बल्लेबाज उठा सकते हैं। बाउंड्री पर 4 खिलाड़ी जो है वो सभी ऑन साइड में रखे गए हैं, और आखिरी ओवर लेकर गेंदबाज अक्षय पाटिल तैयार होते हुए लोढ़ा एंड से। हवा में गेंद मिस टाइम कर बैठे हैं। एक आसान सा मौका, कोई गलती नहीं, एक्स्ट्रा कवर पर विकेट का पतन होता हुआ। प्रशांत अच्छी पारी खेलने के बाद लौटते हुए पेविलियन की राह पर। बहुत धूमधाम बल्लेबाजी करने के बाद प्रशांत आउट हुए।
4 नंबर पर आए थे खेलने के लिए। 12 गेंदों का सामना करते हुए 27 रन बनाए। बहुत ही सूझबूझ भरी पारी खेली उन्होंने और काफ़ी अच्छे शॉट्स भी लगाए। कुल मिलाकर 4 चौके लगाए और 1 छक्का। नए बल्लेबाज आए हैं चेतन तरे और एक और अच्छे स्ट्रोक प्लेयर इस समय क्रीज पर पहुंचे हैं। अक्षय पाटिल को मिलने वाली दूसरी सफलता। पहले ओवर में भी एक सफलता प्राप्त की थी लेकिन रन्स थोड़े ज़्यादा खर्च किए थे, तो इस बात पर भी गौर करना होगा कि रन कम खर्च करने हैं इस आखिरी ओवर में, क्योंकि एक बार 80 के ऊपर टोटल चला जाता है तो फिर चेज़ करना उतना आसान तो नहीं होता है। ज़रूर यहाँ पर 80 के ऊपर भी टोटल चेज़ होते हुए हमने देखे हैं, लेकिन बार बार इस तरह के टोटल चेज़ नहीं होते हैं। एक अतिरिक्त दबाव रहता है आपके बल्लेबाजों पर जब आप लक्ष्य का पीछा करने के लिए आते हो। अगला मैच इस मैच की विजेता टीम और न्यू एक्विरा पिंपलनेर के बीच में होगा। न्यू एक्विरा पिंपलनेर टीम आपको यहाँ पर उपस्थित रहना है। उसके बाद श्री गणेश भरोडी और श्री दत्ता भाटान के बीच में मुकाबला रहेगा। इन दो टीमों को भी उपस्थित रहना है। चेतन तरे खेलने के लिए तैयार। फुल टॉस है, इस बार उठा के खेला है, फील्डर तो है बाउंड्री पर लेकिन अवसर नहीं है। लाजवाब शॉट, 6 रन। पहली गेंद पर विकेट जरूर मिला है लेकिन वो जो विकेट चटकाने की खुशी थी वो ज़्यादा देर तक टिकी नहीं। दूसरी गेंद पर छक्का। इस बार थोड़ा धीमा डाला था, लो फुल टॉस बनी, गेंद को खेल दिया है काउ कॉर्नर की तरफ। फील्डर वहां पर तैनात। 1 रन मिलेगा चेतन को। चेतन पहुंचे 7 पर और अब टीम का स्कोर 79, 79 रन 4 विकेटों के नुकसान पर। अगली गेंद का सामना करेंगे मयूर तरे, जो कि मैजिकल टच में नजर आए हैं। 4 गेंदों का सामना किया है, 3 छक्कों की सहायता से 18 पर बैटिंग करते हुए। डेथ ओवर्स के लिए मयूर को बचाकर रखा गया था और उसका जरूर फायदा हुआ है। मयूर एक सीनियर खिलाड़ी है, वे जानते हैं उनका किरदार, जिम्मेदारी अपने कंधों पर लेकर बल्लेबाजी करते हुए। उनको पता है कि यदि ऊपर भी उनको भेजा जाता है तो वहां पर भी अच्छा खेलना है और डाउन द ऑर्डर भी उनको अपनी टीम के लिए अच्छी बल्लेबाजी करनी है। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट। फुल टॉस है, इस बार पूरी ताकत झोंक दी है स्ट्रोक में, गगनभेदी स्ट्रोक। 6 रन मिलेंगे। छह रनों से उछलता हुआ स्कोर जानता राजा खारबाव टीम का 85 रन और अभी भी पारी में 2 गेंदें शेष है। हम एक बार फिर से थैंक्स कहना चाहेंगे माननीय श्री सुनील पाटिल साहब को, तंटा मुक्ति समिति के अध्यक्ष वडपे के, जिनके द्वारा एक बाइक दिया गया है इस टूर्नामेंट में। पवन पुत्र वडपे टीम खेल रही है, उनको उन्होंने हार्दिक शुभकामनाएं भी भेजी है। हमारे साथ ऑनलाइन जुड़े हुए हैं। साथ में माननीय श्री प्रेमनाथ वडोलकर, माजी सरपंच वडपे, माननीय श्री विजय पाटिल साहब, माजी सरपंच वडपे, और माननीय श्री अनंता पाटिल साहब, विद्यमान सरपंच वडपे, सन्माननीय मोतीराम पाटिल साहब, माजी उपसरपंच वडपे। इन सभी को भी हम थैंक्स कहते हैं जिनके द्वारा एक बाइक दिया गया है इस टूर्नामेंट में। केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कप 2023 में इन सभी महानुभावों का हम हार्दिक स्वागत करते हैं। ये सभी महानुभाव हमारे साथ ऑनलाइन इस वक्त जुड़े हुए हैं और ढेर सारी शुभकामनाएं उन्होंने इस टूर्नामेंट के लिए भेजी है और काफ़ी प्रशंसा भी की है एवन जोड़ी की, कपिल पाटिल फाउंडेशन की और श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजुर की। मयूर तोरे को रोकना बड़ा मुश्किल साबित हो रहा है और गेंदबाजी भी थोड़ी कमजोर हो रही है। इस बार थोड़ी पीछे रखी हुई गेंद फिर से आसमान में तान दिया है। अब की बार कैच का मौका, डिप स्क्वायर लेग पर कोई गलती नहीं, बहुत अच्छा कैच और आखिरकार आउट होते हुए मयूर तरे। देशात अशी एकच स्पर्धा जिथं तिथं तिची हवा, आयोजक सुकेश टाकी निलेश पाटलाच्या नावाचा गावगावा। गेंद की लेंथ में इस बार परिवर्तन देखने को मिला, थोड़ा पीछे रखा गया था। हालांकि बहुत अधिक शॉर्ट पिच गेंद नहीं थी जितना समझ बैठे थे बल्लेबाज और पुल करना चाहते थे उसको, लेकिन मिडल नहीं कर पाए और ऊंचाई ज़्यादा रही स्ट्रोक में। मयूर ने बहुत बढ़िया पारी खेली आउट होने से पहले, केवल छक्कों में ही डील कर रहे थे। कुल मिलाकर 24 रनों का योगदान देने के बाद आउट हुए हैं
और अब बची है केवल एक गेंद इस पारी में। जनता राजा खारबाव टीम की स्थिति काफी अच्छी कही जा सकती है। स्कोर हुआ है 85 रन 85, 5 विकेटों के नुकसान पर। अक्षय का स्पेल 3 विकेट जरूर छटकाई है, लेकिन अभी तक 30 रन उन्होंने खर्च किया अपने 1.5 ओवर्स में। अंतिम गेंद का सामना करने के लिए आए हैं पंकज कारबारी, दाईं के बल्लेबाज। चाहेंगे कि एक बड़ा स्ट्रोक खेलकर पारी समाप्त की जाए। वही कोशिश, इस बार स्विंग कर दिया है, गैप में गिरे, गेंद ट्रैवल तो हो रही है लेकिन बढ़िया एफर्ट वहां पर डीप स्क्वायर लेग की तरफ शुभम का। और यहाँ पर डायरेक्ट हिट लगता तो बात बन सकती थी। 2 रन पूरे किए हैं, तीसरे की कोशिश तो की जा रही है, लेकिन ये कोशिश कितनी सही है यह देखने वाली बात है। तो 2 ही रन अंतिम गेंद पर पारी खत्म होती हुई और रनों का अंबार लगाने में कामयाब हुए है जनता राजा खारबाव टीम। टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए इस मुकाबले में कुल रन संख्या 87, 87 रन और 88 रनों का लक्ष्य मैच को जीतने के लिए पवन पुत्र वडपे के सामने। कल भी हम चर्चा कर रहे थे कि यहाँ पर जरूर 80 प्लस टोटल थोड़ा सा मुश्किल है, लेकिन असंभव नहीं है। यहाँ पर इस तरह के स्कोर्स भी चेज हो सकते हैं और पवन पुत्र वडपे टीम के पास अच्छे ऑलराउंडर्स हैं। जिन गेंदबाजों को हमने देखा उनमें से अधिकतर बल्लेबाजी भी करते हैं। खासतौर पर अक्षय पाटिल बड़े ही खतरनाक खिलाड़ी है और यदि उनका बल्ला बोला तो फिर कुछ भी हो सकता है, ये लक्ष्य चेज किया जा सकता है। मंच पर नीलेश दादा पाटिल, उनको आप देख सकते हो, उनकी सुकन्या भी मौजूद है, मेजर अर्नव और आयंश भी मौजूद है। आज सभी का हार्दिक स्वागत। आज का ये दूसरा मुकाबला है, इसके बाद सेकंड राउंड का मुकाबला रहेगा इस मैच की विजेता टीम और न्यू एक्विरा पिंपलनेर के बीच में। उसके बाद ग्रुप एफ की तरफ हम चलेंगे और ग्रुप एफ में से पहला मुकाबला रहेगा श्री गणेश भरोडी और श्री दत्ता भाटान के बीच में। उसके बाद ब्राह्मण देव भाटाले और श्री सिद्धि विनायक भिंगरी के बीच में एक और बड़ा मुकाबला रहेगा। आज नील एंटरप्राइजेस डुंगे टीम के सामने चुनौती रहेगी आर्या 11 ओले की, और आज पिछले सीजन की उपविजेता टीम साई स्पोर्ट्स खारबाव टकराने वाली है जय दुर्गा काटई से। मौसम बहुत ही ज़बरदस्त है, कड़क तेज़ धूप मैदान में खिली हुई है। गर्मी ज़रूर महसूस होती है, लेकिन मैदान के ऊपर से लगातार तेज़ हवाएं बह रही है और ये हवाएं सुकून देकर चली जाती है खिलाड़ियों को, अंपायर्स को और यहाँ पर मौजूद हर एक व्यक्ति को। ये जो हवाएं बह रही है उनके चलते मौसम काफ़ी सुहाना रहता है। इस समय पारी का अंतराल हुआ है। बल्लेबाजी बहुत ही गजब की रही, शुरुआत उतनी अच्छी नहीं थी, हालांकि वैसे देखा जाए तो जनता राजा खारबाव टीम की रविश तरे सलामी बल्लेबाज जल्दी आउट हुए थे, जिन्होंने सिर्फ 1 रन का योगदान दिया। राहुल तरे डटे रहे थे, अच्छी पारी जरूर खेली, थोड़ा धीमा खेले लेकिन उन्होंने एक छोर संभाला था। 12 गेंदों पर 14 रन बनाए। उमेश तरे 0 पर आउट हुए थे जो 1 डाउन खेलने आए थे, लेकिन उसके बाद प्रशांत तरे और मयूर तरे के बीच में जबरदस्त पार्टनरशिप रही। धुआंधार बल्लेबाजी की उन्होंने डेथ ओवर्स में। 12 गेंदों में 27 रन प्रशांत तरे के और 6 गेंदों में 24 रनों की लाजवाब पारी खेली मयूर तरे ने। बहुत अच्छा कैमियो खेला जिसके चलते टीम 87 रनों तक पहुंच चुकी है और अब पवन पुत्र वडपे के सामने 88 रनों का बड़ा लक्ष्य है। तो क्या कुछ होगा आने वाले ओवर्स में, आइए सुनते हैं आगे की कहानी हमारे साथी कमेंटेटर सुनील पवार की जुबानी। अनेक अनेक धन्यवाद सदाबहार अजय घरत। तर केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज चषक 2023 चौथा दिवस आहे आणि जागतिक स्तरावर नो डाऊट की एक नंबरची टुर्नामेंट पाहतोय आपण, टेनिस क्रिकेट भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय आपण आणि A1 जोडी जर म्हटलं नाही तर अजय क्रिकेट सोबत खेळासोबत सामाजिक कार्यामध्ये सुद्धा आघाडीवर ही A1 जोडी आहे आणि खास करून बदलापूरच्या त्या टुर्नामेंटमध्ये कॅन्सर पीडित ग्रस्तांना सुद्धा खूप मोठी देणगी दादांच्या माध्यमातून देण्यात आली होती। तर टार्गेट जर पाहिलं आपण तर खूप मोठं टार्गेट पाहतोय आपण।
88 धावाचं टार्गेट आहे पवनपुत्र वडपे टीम जर म्हटलं तर नो डाऊट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो की आपण तंटमुक्त अध्यक्ष वडपे गावाचे आणि खूप चांगले व्यक्तिमत्व सुनील पाटील म्हणजे जर मामा यांच्या माध्यमातून एक बाईक आहे. त्यानंतर पाहतो की आपण प्रेमनाथ वडलोकर साहेब माजी सरपंच, तसेच विजयदादा पाटील माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच अनंता पाटील साहेब आणि मोतीराम पाटील माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून सुद्धा एक बाईक आहे. आणि निश्चित 5 स्टार वडपे गावाचे म्हणून त्याचा उल्लेख सातत्याने केला जातोय आणि क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे. वेपिड एज्युअर एवन जोडीसोबत इतर मान्यवर सुद्धा आपण पाहू शकता. तर सामन्याला सुरुवात होताना दोन्ही या सलामीचे बॅटर खेळपट्टीवर सज्ज होतात. खूप चांगली बॅटिंग करावी लागेल, खास पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो की एक मोठं टार्गेट आहे आणि या टार्गेटचं जर तुम्हाला पाठलाग करायचं असेल उच्च कोटीची बॅटिंग करावी लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तर सलामी जोडी पाहतोय आपण हर्षद शेलार आणि भगवान ही जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. राहुल तरे खूप चांगले एक ऑलराऊंडर. दंतराजा खराबा विपक्ष पाहतोय आपण पवनपुत्र वडपे अशी फाईट मैदानाच्या आतमध्ये. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र एकविरा स्पोर्ट पिंपळनेर या टीम सोबत फाईट करेल. क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. पॉवर प्लेचं पहिले षटक पाहतो आपण. पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ प्ले क्षेत्ररक्षक आणि पाहतो की आपण थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये फाईन लेग जवळपास लेग स्लिपच्या स्वरूपात आणि मिडविकेट सर्कलच्या आतमध्ये 2 खेळाडू पाहतोय आपण. एक लॉंग ऑन बाउंड्री आणि त्यानंतर पाहतोय की आपण एक स्कोर लेग आणि मिडविकेट बाउंड्री लाईनवर. तर 2:21 झालेले आहेत. 22 मिनिटांनी पहिला चेंडू पाहतोय आपण या सेकंड इनिंगमधला. राहुल तरे मारा करतोय व्हीआयपी डेज अँड टोकाकडनं. राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू अतिशय अप्रतिम खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बीट झालाय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. चांगली या सुरुवात राहुल तरे हा बॉलर करतोय. बॅटिंग मात्र उच्च क्वालिटीची करावी लागेल कारण की टार्गेट खूप मोठं इथं मात्र उभं केलेलं आहे आणि हा टार्गेट जर तुम्हाला पार करायचा असेल तर त्यासाठी मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं राहील. अतिशय अप्रतिम देखना आणि हेच उल्लेख केला जातो की जागतिक स्तरावर टेनिस क्रिकेटचा सर्वात मोठा शो पाहतोय आपण. नंबर 1 ही टुर्नामेंट एवन जोडीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू सफल झाला. या पाच अतिशय सुरेख फटका. उंच 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 आणि लांबच लांब पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार. यो अंजुरवाला कोण रे आला यो अंजुरवाला यो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या सुकेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे काय क्लास शॉट पाहिला आपण. स्लॉक स्वीपचा फटका होता. स्कोर लेगच्या वरतून एक मोठा षटकार वसूल केलाय. याच पाहता फ्लिकचा फटका अतिशय क्लास आहे. खूप मेहनत मोठी करावी लागेल पण चेंडूला रोखू शकणार काय. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. याच पात्र तालमेल पाहायला मिळत नाहीये. हा ना म्हणता शेवटी मात्र मला वाटते की 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर. टीमची धावसंख्या पुढे शकते. आता मात्र पाहतोय आपण बिनबाद 8 मोठं टार्गेट आहे आणि त्या प्रकारे मोठी बॅटिंग करावी लागेल. पहिल्या 3 चेंडूवर मात्र चांगली बॅटिंगला प्रारंभ केलाय बॅटर हर्षल शेलार. 88 धावाचं टार्गेट पार करताना पाहतोय आपण इथं मात्र पवनपुत्र वडपे. यात पाहता धमाका. अप्रतिम टोले जंग प्रहार भिरकावून दिलाय चेंडूला मिडविकेटच्या वरतून षटकार. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्यांच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. हे कोहिनूर हिरा असं चमकून आला. कोहिनूर हिरा असं चमकून आला. ठाणे जिल्ह्याची शान हाय रे रायगड ठाण्याची शान हाय रे आमच्या सुकेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे.
काय क्लास बॅटिंग पाहतोय आपण. आता मात्र हर्षल शेलार बॅटिंगची सूत्रे आपल्या हातात घेतोय आणि चौपर बॅटिंगला प्रारंभ केलाय, कारण की करावी लागेल. टार्गेट जर 88 धावा आहे प्रति षटकामागे तुम्हाला 14.66 ची सरासरी कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि या षटकामध्ये जर पाहिलं आपण तर पहिल्या 4 चेंडूवर 14 धावा वसूल करतोय बॅटर हर्षल. राहुल तरे सज्ज होताना परत एकदा VIP डॅज एंड टोकाकडनं तो क्षेत्रक्षण कायम आहे, कुठल्या प्रकारे बदल पाहत नाही आहे. याच मात्र पाहतोय की मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑन याच पाहता चांगला चेंडू होता, सम्मान देऊन फक्त चेंडूला पुश केलंय आणि या सहज संधी निर्माण झाली होती. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. संघाची धावसंख्या 15, जी सरासरी पाहिजे ती सरासरी ते मात्र पूर्ण करताना चांगली बॅटिंग केलेली आतापर्यंत हर्षल शेलार यांनी. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी भगवान पाटील सुद्धा एक उच्च कोटीचा बॅटर या टीमचा पाहतोय आपण. मागलं षटक हाताळताना राहुल तरे ज्यांनी बॅटिंग आज मात्र पाहतोय की एवढी चांगली पाहायला मिळाली नाही. धीमी बॅटिंग केली होती, 4 चेंडूमध्ये फक्त 1 धावा प्रथम बॅटिंग करताना त्यांनी केले होते. त्यानंतर मात्र गोलंदाजी सुद्धा महागडं ठरले आतापर्यंत. डावखुरा बॅटर बॅटिंग चांगली केली होती. बॉलर पाहतोय आपण सज्ज होताना परत डावखुरा बॅटर भगवान पाटील. यस पात्र हा फटका हवेत आहे पण खाली क्षेत्र आहे, काय क्लास आहे. ऑफ ड्राईव्ह पाहिला आपण. आता मात्र चेंडू जाईल सीमा पार आलाय हा खणखणीत चौकार. सुकेदारी निलेश पाटीलला कपिल पाटील साहेबांची साथ. आज साहेबांच्या आशीर्वादानं केली विरोधकांवर मात. बबलू शेट दादा हाय पाठीशी, बबलू शेट हाय पाठीशी. त्याच्या कार्याला तोड नाही र, त्याच्या कार्याला तोड नाही र. आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय र. आमच्या सुकेश टाकी दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. काय क्लास फटका पाहिला आपण. शेवटच्या चेंडूवर मात्र ऑफ ड्राईव्ह होती. एक्स्ट्रा कव्हरांनी मिड ऑफच्या मधून चेंडूला फाटल होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला आपण तर एका चांगली दमदार तुफानी सुरुवात पाहतोय. तब्बल 19 धावा इथं मात्र पाहतोय. पॉवर प्लेचे षटक अप्रतिम पाहायला मिळालं. आता मात्र P2 म्हणजे पॉवर प्लेचं दुसरं षटक. एक एक्स्ट्रा खेळाडू मात्र 3 असेल आता बाहेर. गोलंदाजीमध्ये पाहतोय उमेश तरे येतोय. एक टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचं नावावर एक कीर्तिमान आहे. पाहतोय की आपण 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचं तो रेकॉर्ड याच बॉलरच्या नावावर. चला आपण वेळ कमी घ्या, कारण की पाहतोय की आतापर्यंत पहिल्या षटकासाठी तुम्ही वेळ घेतले 6 मिनिटं घेतले. उमेश तरे सज्ज होताना पहिला षटक आहे आणि त्याचा पहिला चेंडू. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरतून जवळपास असं वाटलं की हा झेल टिपेल. त्या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त मला वाटते की एकच सिंगल. इथं मात्र आता दुसरी धाव सहज कंप्लीट होईल. आता मात्र 2 धावा इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण. टीमची धावसंख्या 21, 21 धावा 88 धावाचं टार्गेट स्वीकारताना मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पाहिली आपण. दोन्ही बॅटर म्हणजे चांगली बॅटिंग करताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूचा सामना करताना भगवान पाटीलने क्लास ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला होता. चौकारांनी मात्र सुरुवात केली होती आणि खास हर्षल शेलार सुपर बॅटिंग करताना पाहतोय. त्याच्या बॅटमधून सुद्धा 2 षटकार आपण पाहिले आणि नक्कीच षटकार तुम्हाला मारावे लागेल. उमेश तेरे वेगवान बॉलर ज्यांचा राजा खारबाव टीमचा पाहतोय आपण. परत एकदा पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न आवश्यकता आहे का. जेव्हा तुम्ही सरळ बॅटने चांगली बॅटिंग करता तेव्हा मात्र आडवी फटके मारून स्वतःचा क्लास कम करण्याचा प्रयत्न करतात काही बॅटर. जेव्हा सरळ बॅटने बॅटर खेळलेला आहे अतिशय प्रतिम बॅटिंग करताना आता मात्र सरळ 2 चेंडू मला वाटते की एक पहिला निर्धाव घेतोय. जीवनदान मिळालं तर संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेस पात्र हा चेंडू पाहतोय आपण. टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंचाच्या दोन्ही समांतर रेषेत हा चेंडू परत टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सकते ती 22-22. एक चांगली सुरुवात आहे. कुठल्या प्रकारे विकेट नाही आहे. पहिल्या विकेटसाठी नाबाद 22 धावाची पार्टनरशिप इथं मात्र आपण पाहतोय आणि ही पार्टनरशिप अजून काही धावासाठी पुढे न्यावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. क्षेत्ररक्षणामध्ये कुठला परिवर्तन नाही आहे, तोच कायम आहे. यावेळेस पात्र अजून चेंडूला सोडून द्यायला स्वेर बॉलिंग पाहतोय. आता मात्र खराब बॉलिंग करताना इथं मात्र बॉलर उमेश तरे. धावसंख्या 23
ज्यानंतर जो सामना होईल न्यू एकविरा पिंपळनेर विपक्षात चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या टीममध्ये फाईट पाहायला मिळेल. गोलंदाज सजवताना परत खराब बॉलिंग करताना सध्या पाहतोय. यावेळेस मात्र हा चेंडू मात्र चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर अनिश्चित चेंडू उचली प्राप्त करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. छान वापसी करतोय उमेश तरे हा बॉलर. A1 क्वालिटीचं आयोजन पाहतोय आपण A1 जोडीच्या माध्यमातून. तसेच सिद्धिविनायक स्पोर्ट अंजूर च्या माध्यमातून देखणं हा आयोजन. यावेळेस मात्र सफल झाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दुरून येतोय. स्वीकारले झेल आणि पहिल्या विकेटचं पतन पाहतोय. पहिला बॅटर बाद. सुकेदारी निलेश पाटीलची हाय फेमस A1 जोडी 85-84 नंबर वाली हाय इनोवा त्याची गाडी हाय जिगरवाला तो हिम्मतवाला. अतिशय सुरेख झेल पाहिला पण दुरून आला होता आणि सुंदर झेल टिपलाय आणि पहिल्या विकेटचं पतन ब्रेक थ्रू मिळून देते. आता मात्र उमेश तरे जो उल्लेख केला होता की टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा भिवंडीचा हा रेकॉर्ड पाहतोय आपण उमेश तरेच्या नावावर. आता मात्र क्रमांक 3 पवनपुत्र वडपेट टीमचा जर विचार केला पण अक्षय नो डाऊट खूप एक चांगला बॅटर आणि यावर्षी धमाल कामगिरी करतोय. वनमॅन आर्मीचा रोल नेहमीच करतोय आपल्या टीमसाठी. इथं मात्र आयुष्यातली सर्वात चांगली खेळी साकारावी लागेल. इथं मात्र बॅटर अक्षय पाटीलला. हे पाहू शकता आपण A1 जोडी सुकेश डाकीसाहेब खेळाच्या माध्यमातून नाहीतर आता समाजकार्याच्या माध्यमातून A1 जोडी बनत चाललेल्या ऑल महाराष्ट्रामध्ये. चांगलं षटक. 2 चेंडू जरी अतिरिक्त टाकले असतील पण त्यानंतर सुद्धा चांगली बॉलिंग पाहतोय आपण उमेश तरेच्या माध्यमातून. विकेटची आवश्यकता होती. विकेट प्राप्त करून देतोय टीमला. आता मात्र अक्षय पाटील हा खूप मोठं नाव आहे या टीमचा पाहतोय आपण. 4 ते 5 दिवसापूर्वी मला त्याची खेळी आठवली. ओवलीच्या मैदानावर काय जबरदस्त बॅटिंग केली होती. सज्ज होताना पाहतोय आपण बॉलर उमेश तरे दूर आणि त्या टोकाकडनं राईट आमोर द विकेट. अक्षय पूर्ण दारोमदार असेल आता टीमचं आणि बॅटिंग आपल्या हातात घेऊन चौपर बॅटिंगला प्रारंभ करावा लागेल पहिल्या चेंडूचा सामना करताना. यास मात्र हा फटका पाहतोय आपण हवेत आहे आणि आल्या पावली मात्र मला वाटते की इथं परतीचा प्रवास करावा लागेल. मोठा धक्का बसलाय आणि काय बॉलिंग सुपर करताना इथं मात्र उमेश तरे. सुकेदारी निलेश पाटीलची हाय फेमस A1 जोडी 85-84 नंबर वाली हाय इनोवा त्याची गाडी हाय जिगरवाला तो हिम्मतवाला हाय जिगरवाला तो हिम्मतवाला यो दोस्तीचा सरदार हाय दोस्तीचा सरदार. आमच्या सुकेश डाकी दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या निलेश पाटील दादाच्या या नावात दम हाय रे. तर पाहतोय की आता मात्र बॉलर हॅट्रिकवर येतोय उमेश तरे. चांगलं झेल कंप्लीट केलं होतं वेदांत पाटील यांनी. अप्रतिम झेल आणि विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल काय पाहतोय आपण. उमेश तरे राईट आमोर द विकेट परत सज्ज होताना. चांगला चेंडू होता. फक्त पुश केलंय आणि अंतिम चेंडूवर कुठल्या प्रकारे रिस्क घेतला नाही. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त आता मात्र 23. काय सुपर बॉलिंग पाहिली आपण. 4 धावा खर्च केल्या या षटकामध्ये आणि 2 बहुमूल्य विकेट प्राप्त केले. त्यामध्ये अक्षय पाटीलचा एक खूप मोठा विकेट उमेश तरेच्या खात्यामध्ये. सुपर बॉलिंग. आता मात्र 24 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी 65 धावाची आवश्यकता असेल. जी सरासरी 14.66 होती आता मात्र 15च्या पार गेलेली आहे. 16.25 आणि बॉलिंगमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल. पहिला परिवर्तन होतोय VIP डेज अँड या टोकाकडनं. पवनपुत्र वडपे संघ मैदानाच्या आतमध्ये आणि निश्चित वडपे गावाचे 5 स्टार सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. तंटमुक्त अध्यक्ष वडपे गावाचे आदरणीय सुनील पाटील मामा यांच्या माध्यमातून एक बाईक या स्पर्धेला त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे. खूप खूप धन्यवाद मामा आपलं मनापासून. त्यानंतर पाहतो की त्यातून अजून माजी सरपंच प्रेमनाथ वडलोकर साहेब तसेच विजय पाटील साहेब माजी सरपंच, अनंता पाटील साहेब विद्यमान वडपे ग्रामपंचायत सरपंच आहेत आणि माजी उपसरपंच मोतीराम पाटील साहेब
यांच्या माध्यमातून सुद्धा एक बाईक आहे. वडपे गावाची 5 स्टार म्हणून ज्याचा उल्लेख केला जातोय. तर गोलंदाजीमध्ये वेदांत पाटील पहिला परिवर्तन पाहतोय आपण. पहिलं षटक राहुल तेरे यांचं एकूण जर विजयला महागडं ठरलं होतं, पण कमबॅक केलंय उमेश तेरे यांनी. खास 4 धावा 2 बहुमूल्य विकेट प्राप्त केले. इथे मात्र या षटकामध्ये वेदांत पाटील कशा प्रकारे बॉलिंग करतोय. समोर डावखुरा बॅटर भगवान पाटील सज्ज आहे. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग परफेक्ट नव्हती फटक्यामध्ये आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल कंप्लीट करेल. इथे मात्र भगवान पाटील. धावसंख्येत बदल, धावसंख्या 24 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. पाहतोय आपण खूप चांगले स्टँड क्रिकेट रसिकासाठी. समन्वय युवा प्रतिष्ठान स्टँड, न्यू सिद्धिविनायक स्टँड, कपिल पाटील फाउंडेशन स्टँड, लोकनेते दिबा पाटील स्टँड, भूमी एंटरप्राइजेस स्टँड आणि भाजप युवा मोर्चा स्टँड. सारा एंटरप्राइजेस स्टँड पाहतोय आपण. भारतीय जनता पार्टी स्टँड, स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड, स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड, त्यानंतर स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड, व्हीआयपी डाईट कॉमेंट्री बॉक्स आणि अतिशय अप्रतिम सिद्धिविनायक स्टँड पाहतोय आपण. सज्ज होताना बॉलर हो यावेळेस पात्र ड्राईव्ह केलं. एक शाखावरकडे चेंडू जातोय. त्या दरम्यान संधी होती सहज एकच सिंगल. इथे मात्र कंप्लीट करताना आता मात्र निश्चित पाहतोय की आपण ज्ञानेश्वर मुकदम पराभवाची छायाकडे जाताना ज्या प्रकारे अपेक्षा होती की पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग पाहिली, त्यानंतर मात्र पलटवार केला आहे. उमेश तेरे सारखा एक दर्जेदार गोलंदाज 2 अतिरिक्त चेंडू टाकले होते, पण त्यानंतर 2 विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केले. चला वेळेचं बांधते व्हायचंय. बॉलर वेदांत पाटील सज्ज होताना. याच पात्र हा फटका हवेत आहे, पण फोर्सिंग फटका शक्ती अफाट होती. कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंडू आलाय हा षटकार. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. केंद्रीय राज्य मंत्री चषक ठेवलाई अंजूर गावान. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान. आमच्या सुकेश ढाकी निलेश पाटीलची येवन जोडी लय छान. या अंजूर गावाची हाय शान, आमची येवन जोडी लय छान. अगदी खूप छान संगीत आपण ऐकलंय. अंजूर गावाची नाही तर भिवंडी टेनिस क्रिकेट ची आणबाईन शान आता मात्र इव्हन जोडी बनत चाललेली आहे. अप्रतिम उच्च कोटीचा हा आयोजन पाहतोय आपण. काय फटका खेळला होता, फोर्सिंग फटका होता शक्ती अफाट. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्या चेंडूला व्यवस्थित घेत नाही. या दरम्यान एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. चांगला चेंडू हाताळला होता, खोलो टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि एक सिंगल इथे मात्र प्राप्त करतोय. टीमची धावसंख्या पुढे सकते आता मात्र 32 धावा. आतापर्यंत भगवान पाटील यांचा जर विचार केला आपण तर चांगली बॅटिंग करताना पाहतोय. एक षटकार एका चौकार त्याच्या बॅटमधून 4 चेंडूचा सामना केला आणि 12 या धावसंख्येवर बॅटिंग करताना पाहतोय. तिसरे षटक प्रगतीपथावर. बॉलर सज्ज होताना वेदांत पाटील. समोर खेळण्यासाठी शुभम. पॉईंट लेग क्षेत्ररक्षक पद आपण. एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. लॉंग ऑफ बाउंड्री, लॉंग वन मिडविकेट, स्क्वेअर लेग बॅकवर्ड, त्याचबरोबर एक वाईडिस मिडविकेट बाउंड्री लाईनवर. याच पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. क्षेत्ररक्षक 2 आहे, तिथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना धोका ठरत होता, पण अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय बॅटर शुभम. टीमची धावसंख्या पुढे सरकते होती 34. अजून दिल्ली कापी दूर आहे. या सामन्यासाठी जर विचार केला आपण पवनपुत्र वडपे संघ पहिल्या षटकामध्ये एक चांगली बॅटिंग, त्यानंतर मात्र पलटवार 2 विकेटने पूर्णपणे दबाव टाकलाय टीम वडपेवर. 19 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 54 धावेची आवश्यकता. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेता आला नाही आणि परतीचा प्रवास करावा लागेल. धक्का बसलाय अजून एक वडपे टीमला. नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंतर. सुकेश ढाकी एक नंबर, निलेश पाटील एक नंबर, नगा चौथात भिवंडी लय डेंजर. सुकेश ढाकी एक नंबर, नगा चौथात भिवंडी लय डेंजर. DJ Umesh. Make it clap.
तर निश्चित आता मात्र 18 चेंडू आणि 54 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणारच आहे आणि त्यापूर्वी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा करूया परिवर्तन पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी. निश्चित व्हॉइस ऑफ मुरबाडचा एक बुलंद आवाज आपण ऐकूया सुनील शेलके सर यांच्या माध्यमातून. धन्यवाद सुनील पवार सर. केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2023 हे भव्य दिव्य पर्व मित्रांनो आपण अनुभवत आहात. स्पर्धेचा आजचा हा दिवस क्रमांक 4 आणि 4थ्या दिवसातील नियोजित वेळापत्रकानुसार आजचा हा पहिल्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे. पवनपुत्र वडपे आणि त्यांच्या विरोधात जाणता राजा खारबाव या दोन संघांदरम्यान पहिलं सत्र संपलं होतं. धावपलकर धावा जोडल्या गेल्या होत्या. जाणता राजा खारबावच्या वतीने 87 आणि 88 धावांचं भलं मोठं लक्ष मैदानाच्या आतमध्ये इथे चेस करण्यासाठी आहे, ते म्हणजेच पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे संघाच्या. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये लगेच कमबॅक. उमेश तरेचं षटक ज्यामध्ये फक्त 4 धावा 2 गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरला. त्यानंतर वेदांत पाटीलचं क्रमांक 3चं षटक जिकडे 11 धावा खर्च झाल्या आणि 1 गडी त्याने सुद्धा बाद केलेला आहे. एकूण सरमिसर करत असताना 3 षटकांमध्ये 34 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. भगवान पाटील आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर इंदोळे आणि त्याचबरोबर गोलंदाजीच्या क्रमामध्ये बदल होत असताना क्रमांक 4 साठी गोलंदाज आपण बघितला तर उमेश तरे सेकंड स्पेलमध्ये त्याच्या खरं तर इकडे येतील आणि उमेश तरे अशा पद्धतीचे गोलंदाज आहेत ज्यांच्या नावावर 6 चेंडूंमध्ये 6 गडी बाद करण्याचा एक अनोखा आणि मोठा विक्रम आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर याच हंगामामध्ये पनवेल विभागामध्ये एक स्पर्धा झाली, तिकडे सुद्धा एका गोलंदाजाने 6 बॉलमध्ये 6 गडी बाद करण्याचा विक्रम केला होता. त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेटचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या एका क्लब क्रिकेटमध्ये सुद्धा हा विक्रम नोंदवला गेला होता. 6 चेंडूंमध्ये 6 गडी बाद करणं तितकं सोपं नाही, परंतु काही गोलंदाजांनी ते शक्य करून दाखवलेले आहे. उमेश तरेची इथे सुरुवात चांगली नाही. वाईट चेंडू हाताळला, एक अवांतर धाव आली, 35 धावा याचबरोबर आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. भगवानसाठीचा हा चेंडू आहे, फुल लेनचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. एक क्षेत्ररक्षक फंबल्ड होत आहेत, परंतु तरी सुद्धा अतिरिक्त नुकसान इकडे खरं तर होणार नाही. फुल लेंथ होती, चांगल्या ड्राईव्हचा फटका इथे आपण खरं तर पाहिला होता. आणि भगवान पाटील खेळत असताना अजय घरत सर एक गोष्ट निश्चितच आपल्या लक्षात येते. काल मिनेश 11 कारिवली संघाने चांगला खेळ केला, त्यामध्ये पप्या खारीक ज्या पद्धतीचा स्टान्स घेतात त्या पद्धती थोडे बेंड होऊन पुन्हा एकदा आपला स्टान्स अक्वायर करत असतात. त्या पद्धतीची थोडी शैली खरं तर डावखुरे हाताचे फलंदाज आहेत आणि आपण पाहिला तर पप्या खारीक उजव्या हाताचे फलंदाज आहेत. उमेश तरी पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल करत असताना कर्णधाराला आपण बघत आहोत. सागरसाठीचा हा चेंडू आहे, अगदी त्याच्या समोरून चेंडूने उसळी घेतली. फलंदाज म्हणून तुम्ही किती नावारूपाला जरी आलेले असतील तरी सुद्धा भरधाव वेगाने चेंडू तुमच्या समोर लँड होऊन जर अतिरिक्त त्याला उसळी मिळत असेल तर तुमच्या समोर अडचणी निश्चितच निर्माण होत असतात. त्याचाच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला. 36 धावा धावपल करत असताना निर्धाव चेंडू फेकला होता उमेश तरेनं. फुल लेंथ आहे, डीप होणारा पुलटॉस, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, मैदानाच्या आतमध्ये ड्रायव्हिंग लेंथ ऑफर केली होती, ड्राईव्हसाठी आमंत्रित केलं होतं आणि कोणताही कन्व्हिन्सिंग स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये इथे प्रोड्यूस करू शकले नाही फलंदाज सागर इंदोले. उंचपुरे अशा पद्धतीचे फलंदाज आहेत, परंतु इथे तरी सुद्धा फलंदाजी आपण पाहिली तर अजूनपर्यंत समाधानकारक झाली नाही. आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली होती, मला असं वाटतं खेडूकपाडा संघाकडून राहुल उलवेकर ज्या पद्धतीने फलंदाजी करत होते, जितकी उंची त्यांना होती त्या पद्धतीने उंचपुरा अशा पद्धतीचा खेळाडू आहे. ज्या पद्धतीचं इक्वेशन असतं त्या इक्वेशननुसार मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो आणि इथे चेसिंग थोडंसं कठीण होत चाललेलं आहे आणि म्हणूनच आता मोठ्या पटक्यांच्या शोधामध्ये फलंदाज वारंवार त्या पद्धतीचे प्रयत्न करत असलेले आपण बघत आहोत. आणखी एक निर्धाव चेंडूची एक मालिका तयार झालेली आहे. इथेही गती परिवर्तन, उजव्या स्टेच्या बाहेरून ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक उपस्थित होते मिड ऑफला, त्यांना बीट करत असताना चेंडू गोळीच्या वेगाने निघून गेला
सीमारेषेच्या पलीकडे चौकार. दादा सरपंच हो झाला तोड नाही हो कार्याला. दादा सरपंच हो झाला तोड नाही हो कार्याला. निलेश पाटील जोडीला एवन जोडी नाव लाभला. निलेश पाटील जोडीला एवन जोडी. समाजकारण आणि राजकारण या दोघींची चांगली सांगड घालत असताना सन्माननीय सुकेजी पाटील साहेब समोरच्या दिशेने फटका लॉफ्टेड आणि याचबरोबर धावा मिळते 6. हवेच्या विरोधात इतका ताकदीचा वापर चांगल्या पद्धतीने केलेला आहे या फलंदाजाने. अवाक करणारा फटका, अचंबित करणारा षटकार. स्वभाव दादांचा गोडच हाय. दादांच्या कार्याला सलाम हाय. स्वभाव दादांचा गोडच हाय. दादांच्या कार्याला सलाम हाय. चर्चा साऱ्यांच्या ओठावर. चर्चा साऱ्यांच्या ओठावर. सुकेश दाती एक नंबर. नगाजवतंय भिवंडी लय डेंजर. निलेश पाटील एक नंबर. नगाजवतंय भिवंडी लय डेंजर. सेहेचाळीस धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. यानंतरचा सामना आपण पाहिला तर तो न्यू एकविरा पिंपळनेर आणि त्यांच्या विरोधात विजेता संघ असा होणार आहे. पिंपळनेर संघ क्रीडानगरीमध्ये उपस्थित सुद्धा आहे आणि या दोन संघांदरम्यान जो संघ विजयी होईल तो संघ पिंपळनेर संघासमोर आव्हान प्रस्तुत करताना खरं तर आपण पाहणार आहोत. विजयाचं इक्वेशन समीकरण जर आत्ता आपण पाहिलं तर अजूनही मला असं वाटतं 42 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12-42 अशा पद्धतीचं समीकरण म्हणजे एका षटकामध्ये 21 धावा इथे धावपलकर जोडाव्या लागतील तर आणि तरच 2 षटकांमध्ये 42 धावा इथे जोडल्या जाऊ शकतात. सरासरी फार वर पोचलेली आहे. क्रमांक 5चं षटक इथे मार्गस्थ करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स कडून नवीन गोलंदाज वापरला जाईल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत असताना गोलंदाज वेदांत पाटील येत आहेत. या अगोदर क्रमांक 3चं षटक त्याने पहिल्या स्पेलमध्ये हाताळलं होतं. नो चेंडू इकडे हाताळला गेलेला आहे गोलंदाजाच्या वतीने. यानंतरचा सामना खरं तर आपण या अगोदर अनाऊन्स केल्याप्रमाणे न्यू एकविरा पिंपळनेर त्यांच्या विरोधात विजयी संघ. त्यानंतर आपण पाहू शकाल ग्रुप एफ मधून श्री गणेश बरोडी आणि त्यांच्या विरोधात श्री दत्त भातान. त्यानंतर ब्राह्मणदेव भाटाळे वर्सेस श्री सिद्धिविनायक भिंगरी आणि भिंगारी यस. आणि त्यानंतर नील एंटरप्राइजेस डुंगे आणि आर्या 11 ओवळे. त्याचबरोबर साई स्पोर्ट्स खारबाव वर्सेस जय दुर्गा काटाई असा हा सामना तुम्ही पाहू शकाल. त्याचबरोबर विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना पंचांबरोबर कोणत्याही पद्धतीने आपण मिसबिहेव करायचं नाही. कोणत्याही पद्धतीची आर्ग्युमेंट इकडे मान्य नसणार आहे. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल आणि ज्या वेळेस पंचांना खरं तर असं वाटतं की या निर्णयावर आपल्याला समन्वय साधणं गरजेचं आहे त्या वेळेस पंच एकत्र येतात, चर्चा मसलत सल्ला मसलत करतात, त्यानंतर निर्णय देतात. JP पॅनल अतिशय नामवंत अशा पद्धतीचा अंपायरिंग पॅनल आहे आणि त्या पॅनलमधून आपण बघतो मुन्ना पठाण सर आणि प्रल्हाद पाटील सर. चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांची सुद्धा राहिलेली आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चांगला फटका क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू आडून फेकी केली गेली. एक धाव निश्चितच इकडे मिळालेली आहे आणि याचबरोबर सांघिक संघाचा अर्धशतक धावपलकावर लागलं गेलेलं आहे. परंतु तरी सुद्धा खरं तर जल्लोष खेळाडू कक्षामध्ये आपण पाहू शकत नाही कारण परिस्थिती थोडी विरोधात आहे. 11 चेंडू आणि 38 धावा असं समीकरण यानंतर उरलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या पवनपुत्र वडपे संघाच्या समोर. पुन्हा एकदा गोलंदाज वेदांत पाटील स्वतःला तयार करतील. डावखुरे आताचे फलंदाज भगवान पाटील यांच्यासाठी तयार होत आहेत. 27 मिनिटांचा अवधी आतापर्यंत तुम्ही वापरलेला आहे. या गोष्टीकडे खरं तर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि 28व्या मिनिटामध्ये आपण निश्चितच उल्लेख केल्याप्रमाणे 6वं षटक तुम्हाला सुरू करायचं होतं. अतिरिक्त एक खेळाडू निश्चितच खेळाडू आपण 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करण्याची वेळ तुमच्यासाठी निश्चितच येईल. परंतु मला असं वाटतं इतकी दिरंगाई जर झाली तर आयोजकांच्या वतीने अजूनही कठोर पावलं तिकडे उचलली जाऊ शकतात. एकच्या ऐवजी कदाचित 2 क्षेत्ररक्षक सुद्धा 38 सर्कलच्या आतमध्ये घेण्याची वेळ खरे तर येऊ शकते.
वेदांत पाटील. फुल टॉस यावेळेस हॅमर केलेला आहे. हवाई मार्गे चेंडूला पाठवून दिलेल्या श्री सिद्धिविनायक स्टँडच्या वरून डिपॉझिट केलं चेंडूला षटकारासाठी. दादा दिलाचा दिलवाला, साऱ्या जनतेचा रखवाला. दादा दिलाचा दिलवाला, साऱ्या जनतेचा रखवाला. धावून जाई तो हा केला गरिबांच्या मदतीला. धावून जाई तो हा केला क्रमांक 3चं षटक वेदांत पाटील याने हाताळलं होतं, जिकडे 11 धावा खर्च केले होते, एक गडी बाद केला होता. इथे इक्वेशन आपण पाहिलं होतं, 12 चेंडूंमध्ये 42ची गरज होती, ते इक्वेशन बदललंय. 9 चेंडूंमध्ये 32 धावांची यानंतर गरज आहे. एनिथिंग कॅन हॅपन, काहीही घडू शकतं. क्रिकेटमध्ये अशक्यप्राय असं काहीच नसतं. जे अशक्य वाटतं ते शक्य करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याकडे हवी आहे. फुलाले त्यावेळेस गोलंदाजाची वापसी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेली आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण, चेंडू आडून फेकी केली गेली. एक धाव निश्चितच इकडे सुद्धा मिळेल. आता उर्वरित 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील गोलंदाज वेदांत पाटील याला या सामन्यामध्ये. खरं तर आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाचा वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालेला आहे. लहान मुलं तो बलून तिकडे खेचू नका, विनंती असेल. यस, लगेच सूचनेकडे लक्ष देऊन तुम्ही फॉलो केलं त्याबद्दल तुमचंही कौतुक. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा काही शेष आहे. गोलंदाज वेदांत पाटील स्वतःला तयार करतील. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेचा हा चेंडू फुल टॉस आहे. खडे खडे चेंडूला दिशा दिलेली आहे. वाड गुड लुकिंग स्ट्रोक, ऑल द वे फॉर रन्स. चौकार. दादा दिलाचा दिलवाला, साऱ्या जनतेचा रखवाला. धावून जाई तो हा केला गरिबांच्या मदतीला. धावून जाई तो हा केला गरिबांच्या मदतीला. ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात आगरी लोकात त्या अंजूर गावात. हे ठाणे जिल्ह्यात भिवंडी शहरात आगरी लोकात त्या अंजूर गावात राही नेहमी आघाडीवर. 7 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण आहे. हा चेंडू अतिशय महत्वाचा दोन्ही संघांसाठी. 12 मध्ये 42ची गरज होती. 7-27 पर्यंत हा सामना येऊन पोहोचलेला आहे. क्रिकेटमध्ये सामन्याचा रंग कधीही बदलू शकतो, त्याचाच प्रत्यय आतापर्यंत आलाय. मला असं वाटतं या षटकामध्ये दुसरी ती तिसरी वेळ आहे गोलंदाजाच्या वतीने या पद्धतीने. खरं तर फुटस्टेपमध्ये त्याच्या चूक होते की बऱ्याचदा गोलंदाज फलंदाजाचा स्टान्स चेक करण्यासाठी सुद्धा डेलिबरेटली अशा पद्धतीने अटेम्प्ट करत असतात. 30 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत. वडपे संघाच्या वतीने खर्च केला गेलेला खरं तर हा वेळ आहे. खरबाव संघाच्या वतीने समोरच्या दिशेने फटका सजवला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. पाठपोर राहून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेलेला आहे. काय घडलंय इथे निश्चितच आपण पाहणार आहोत. परंतु धावबादच्या रूपाने फलंदाज इथे बाद घोषित करण्यापूर्वी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेलेली आहे. कारण तो जो सेव्ह आहे तो व्हॅलिड सेव्ह आहे का बाउंड्री चेक करण्यासाठी खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्या दाखवलं जात आहे. तिसरे पंच सुद्धा आपल्याबरोबर जोडलेले आहेत. त्यांच्या वतीने येणारा निर्णय अतिशय महत्त्वाचा असेल. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे संघनायक आपण नाणेफेकी कक्षामध्ये येऊन इथे स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेकी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. आणि क्षेत्ररक्षकाचा तो अटेम्प्ट चांगला आहे, त्याने धावा सेव्ह केलेले आहेत. त्याचबरोबर फलंदाज धावबादच्या रूपाने बाद असेल. यानंतर 6 चेंडूंचा खेळ म्हणजे एका षटकाचा खेळ इकडे येणं शेष आहे. एका षटकामध्ये आपण धाबांचा जर विचार केला तर अजूनही 25 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजेच पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे संघाला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेस करून शेवटचं षटक मार्गस्थ होईल. चला पुन्हा एकदा वेळेच्या बाबतीत तुम्हाला सूचना देण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. खूप सारा वेळ इथे गोलंदाजी करणाऱ्या संघाने खारबाव संघाने खर्च केलेला आहे.
6 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण इकडे उरलेलं आहे. क्रिकेटमध्ये बऱ्याचदा आपण बघितलं 25 धावा शेवटच्या षटकामध्ये आवश्यक असताना त्या बनवल्या गेलेल्या आहेत. आता इथे या सामन्यामध्ये फलंदाजी कशी राहील? 6 चेंडूंमध्ये 25 धावा जर बनवायच्या असतील तर तुम्हाला कमीत कमी 4 मोठे फटके कोणत्याही परिस्थितीमध्ये इथे दाखवावे लागतील. 3 किंवा 4 षटकार जर आले तर या सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल. सामना शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत राहील. 6 चेंडू 25 धावा. गोलंदाज आपण पाहू शकाल मयूर तरे आलेले आहेत. फार एंड कडून लोधा कॉम्प्लेक्स एंड कडून गोलंदाज मयूर तरे तयार. 6 चेंडू आणि 25 धावा. स्ट्रायकिंग एंड फलंदाज प्रतीक. 6 मध्ये 25 ची गरज असताना हा फटका फसला. क्षेत्ररक्षक इथे चेंडूपर्यंत झेलपर्यंत पोहोचू शकले नव्हते. 2 धावा निश्चितच आलेल्या आहेत. मिस टायमिंग फटका होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खरं तर उडवायचा प्रयत्न फलंदाजाने केला जरूर, परंतु आपल्या शरीरापासून दूरवर खेळण्याचा थोडा प्रयत्न होता आणि बॅटच्या अग्रभागी चेंडू लागला होता. कड लागली होती. 2 धावा तरी सुद्धा आलेल्या आहेत. 23 धावांची यानंतर गरज असेल. 5 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलेलं आपण पाहू शकाल. क्रमांक 6 साठी मयूर तरे आलेले आहेत. यानंतरचे 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळतील? गती परिवर्तन. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला निघाला, म्हणूनच इथे या फटक्यामध्ये टायमिंग साधता आलं नव्हतं फलंदाजाला. याचबरोबर या निर्णय क्षणाला फलंदाज प्रतीक बाद. दिल साहेब आहेत कोहिनूर हिरा. डीजे राजेश इंडोमे. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा, मैदानामध्ये दाखल व्हा. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 65 आणि 88 धाबांचं भलं मोठं लक्ष इथे दिलं गेलं होतं. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. या स्पर्धेचे प्रणेते अंजूरगावचे सन्माननीय प्रभारी सरपंच सुकेतजी डाकी साहेब, त्याचबरोबर त्यांच्यासोबत विष्णुदादा पाटील लिजेंड ऑफ भरोडी आणि त्यांच्या समवेत त्यांचे बंधू प्रेम पाटील यांचं डिस्कशन सुरू असलेलं आपण खरं तर पाहू शकता. इतरही काय मान्यवर उपस्थित आहेत. इथेही गती परिवर्तन, चांगली गोलंदाजी. आता या सामन्यामध्ये जितकी हवा भरली होती त्यातील खूपशी हवा इथे कमी झालेली आपण पाहिलेली आहे. 3 चेंडू आणि यानंतर धावांची गरज असेल ती म्हणजे 23. 3 मध्ये 23 ची गरज आहे. आता 3 लिगल चेंडू इकडे हाताळायचे आहेत गोलंदाजाला. चार्ज केलं होतं, चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू पडून आतल्या अंगाला वळला होता. चांगलं मिश्रण, चांगली विविधता दाखवत असताना गोलंदाजाला आपण बघत आहोत. ज्यावेळेस तुमच्याकडे पेस नसतो, तुमच्याकडे अतिरिक्त गती नसते, त्यावेळेस तुम्हाला अचूकता दाखवायचे आणि त्याचबरोबर विविधता दाखवायची असते, वैविध्यपूर्ण गोलंदाजी करायची असते आणि फलंदाजाला खरं तर बॅकफुटवर ठेवायचं असतं. तेच काम केलेलं आहे आतापर्यंत या गोलंदाजाने. इथेही चेंडूफळीचा कोणताही संपर्क नाही. शेवटच्या षटकामध्ये 25 धाबांची गरज असताना जो गोलंदाज निवडला गेलेला आहे त्या गोलंदाजाने फलंदाजीची कंबर तोडली असं म्हणायला हरकत नाही, कारण फक्त आणि फक्त आतापर्यंत 2 धावा या धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू यानंतर शेष. इथे हा फटका चांगला आहे परंतु थोडा उशीर झालेला आहे. साप गेल्यानंतर फरफट कुठत बसण्यात काहीही अर्थ नसतो असं बऱ्याचदा म्हटलं जातं. थोडा उशिराने हा फटका आला परंतु या फलंदाजाला निश्चितच थोडाफार आत्मविश्वास त्यातून मिळेल. षटकाराने धावफलक 72 पर्यंत पोहोचलं आणि याचबरोबर हा सामना इकडे जिंकलेला आहे तो म्हणजेच जाणता राजा खारबाव या संघाने जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. पवनपुत्र वडपे संघ या